हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मून अग्रवाल हाऊसच्या बाहेर उभी होती आणि तिला घेरून मीडिया प्रतिनिधी अगदी असभ्य घाणेरडे प्रश्न विचारत होते. मूननेही ते प्रश्न ऐकून रागाने उत्तर दिलं. तिच्या त्या प्रतिउत्तरानंतर मीडियाचे लोक आणखीनच आक्रमक झाले. आता तर त्यांच्यातील काही जण मूनच्या चेहऱ्यावर काळी फेकण्याच्या तयारीत होते. गर्दीतून एक बाई आपल्या हातावर काळी शाई लावून तिच्या चेहऱ्याकडे पुढे सरसावत होती. तेवढ्यात अचानक कुणीतरी तिच्या समोर येऊन उभं राहिलं आणि तिला आपल्या मागे घेतलं. मून चकित होऊन त्या माणसाकडे पाहू लागली. तो दुसरा कोणी नसून अखंड सिंघानिया होता. अखंडला तिथं पाहून मीडिया प्रतिनिधीसुद्धा थबकले. त्यांचा घसा कोरडा पडला, कारण अखंड सिंघानियाशी भिडायची हिंमत कोणाचीच नव्हती. अखंडने संतापलेल्या नजरेने मीडियाकडे पाहत विचारलं, तुमची इतकी हिंमत कशी झाली? अखंड सिंघानियाच्या बायकोच्या चेहऱ्यावर काळी शाई फेकायची. त्याच्या त्या आवाजातला रोष फक्त मीडियावरच नव्हता, तर आजूबाजूच्या लोकांवरही होता. अखंडच्या आगमनाने सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मीडियाचे लोक लगेचच आपली बाजू बदलत म्हणाले, सर, हे सगळं पब्लिक करत होती. आम्ही मीडिया लोक तर फक्त आमच्या कॅमेऱ्यात हे सगळं कॅप्चर करत होतो. त्यांचं असं बोलणं ऐकून गर्दीत आणखी गोंधळ आणि भीती पसरली. तीच बाई जी मूनच्या चेहऱ्यावर काळी शाई टाकणार होती, ती घाबरून म्हणाली, माझा काही दोष नाही. मला तर या मीडिया लोकांनी असं करायला सांगितलं होतं. माझ्यावर विश्वास ठेवा, असं म्हणत ती मागे सरकली. मून त्या सगळ्यांकडे आश्चर्याने पाहत होती. काही क्षणांपूर्वी ज्या मीडिया लोकांनी तिला डोळे दाखवले, तिच्याशी अपमानास्पद वागलं, तेच आता घाबरून उभे होते. अखंड आला आणि सगळे शांत झाले. मूनच्या मनात एकच विचार आला, आजकालच्या जगात पैसाच सगळं काही ठरवतो. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यासमोर सत्य आणि असत्य याला काहीच किंमत राहत नाही. सत्य खोटं ठरतं आणि खोटं सत्य बनतं. अखंडने कठोर आवाजात म्हटलं, ज्याने जे केले त्याला त्याच्या कर्माची शिक्षा नक्की मिळेल. आणि जर इथं कोण 10 सेकंदही थांबला तर शिक्षा अखंड सिंघानिया स्वतः देईल. त्याच्या त्या धमकीनंतर सगळ्यांमध्ये धावपळ माजली. काही क्षणांतच ते ठिकाण रिकामं झालं. काही वेळापूर्वी जिथं मीडियाचा आणि पब्लिकचा जमाव होता, ते ठिकाण आता अगदी सुनसान झालं होतं. जणू तिथं कुणी परिंदासुद्धा पाय ठेवणार नव्हता. आणि त्यानंतर सगळे गेल्यानंतर मून अखंडकडे पाहत उभी राहिली. अखंडही तिच्याकडे थोडीशी धूर्त स्मितहास्य करत पाहत होता. मून उपहासाने म्हणाली, पहिल्यांदा मला त्रासात ढकललं आणि आता त्यातून बाहेर काढायला आलात का? अखंड शांतपणे म्हणाला, अजिबात नाही. कुणी सांगितलं तुला की मी तुला वाचवायला आलोय? ही काही तुझी समस्या नव्हती. हे तर एक छोटं उदाहरण होतं. हे दाखवण्यासाठी की जेव्हा मी तुझ्यासोबत असतो तेव्हा तुझी किंमत काय असते आणि माझ्याशिवाय तू काहीच नाहीस. मून उपहासाने हसली आणि म्हणाली, मला तुमची मदत नको आहे. माझं अस्तित्व काय आहे आणि काय नाही हे मी स्वतः ठरवेन. तुम्ही आता जाऊ शकता. अखंडने भुवया उंचावत उत्तर दिलं, अजूनही एवढा ॲटिट्यूड? हे माहीत असूनही की तुझी आणि तुझ्या वडिलांची परिस्थिती सध्या खूप वाईट आहे. जर मी तुमच्यासोबत नसतो तर तुमचं जगणंच अवघड झालं असतं. मून फिकट हसत म्हणाली, हा ॲटिट्यूड नाही. मला फक्त खात्री करायची होती की हे सगळं तुम्हीच करून घेतलंय ना? शंका आधीच होती, पण आता तर खात्री झाली. का का केलं हे सगळं? फक्त मला तुमच्यासमोर झुकवण्यासाठी? अखंड हलकं हसत म्हणाला, नक्कीच, तुला झुकवण्यासाठी मी काहीही करू शकतो. आता सांग, पुढे काय हवंय तुला? एवढं पुरेसं आहे का, की अजून पाहायचं आहे? मूनने एक खोल श्वास घेतला आणि ठाम आवाजात म्हणाली,
तुम्ही जे काही केलं आहे त्यानंतर आता काही उरलेलं नाही. जे करायचं होतं ते तुम्ही केलंत. आता मून अग्रवाल जे करायचं ठरवेल ते ती स्वतः करेल. तिला तुमची गरज नाही. ना आधी होती, ना आता आहे आणि ना कधी पुढेही लागेल. अखंडाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. तो मूनला आपल्यासमोर झुकवू इच्छित होता. म्हणूनच त्याने हे सगळं केलं होतं. पण अजूनही मूनचा आत्मसन्मान, तिचा गर्वाचं कवच तुटत नव्हतं. तो दात काढत म्हणाला, असं दिसतंय की दोरी तुटली, पण वळण अजून शिल्लक आहे. पण काही हरकत नाही. अखंड सिंघानियासमोर मोठमोठे लोक टिकले नाहीत. आणि तू तर कोण आहेस चांद? शेवटी तुला माझ्याच समोर यावं लागेल. माझ्याच पायाशी विनवणी करावी लागेल. मून त्याच्याकडे ताठ नजरेने पाहत म्हणाली, पाहूया कोण कुणासमोर झुकतं ते. अखंड हलक्या तिरक्या स्मिताने हसला. मून मोठ्या पावलांनी घरात आत गेली तर अखंड आपल्या गाडीत बसून अग्रवाल हाऊस सोडून सिंघानिया फार्म हाऊसकडे निघाला. त्याला स्वतःवर जबरदस्त आत्मविश्वास होता की मूनला तो कोणत्याही परिस्थितीत आपल्यासमोर झुकवणारच. दरम्यान मून घरात आली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. तिने ठोठावलं, पण बराच वेळ कुणीही दरवाजा उघडला नाही. बाहेर मीडियाची प्रचंड गर्दी होती, म्हणून सुहासिनीजींनी दरवाजा बंद ठेवला होता. त्यांना अभिनवजींवर पूर्ण विश्वास होता. मीडिया सतत त्यांच्या मागे लागली होती. त्यामुळे त्यांनी अभिनवजींना आतल्या खोलीत बसवून घेतलं होतं आणि स्वतःही त्यांच्या जवळ होत्या. जेव्हा नोकराने दरवाजावरील कॅमेऱ्यात मूनला पाहिलं तेव्हा लगेच दरवाजा उघडला. मून आत येताच थेट अभिनवजींच्या जवळ गेली. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि लगेचच नजर खाली केली. इतक्या गलिच्छ आरोपानंतर ते तिच्या डोळ्यात कसं पाहणार? मूनने लगेच त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि म्हणाली, तुम्हाला माझ्याकडून नजर वळवायची गरज नाही डॅड. मला माहीत आहे तुमची काहीही चूक नाहीये. हे ऐकून अभिनवजी आश्चर्यचकित झाले. गेल्या वेळी जे काही दोघांमध्ये झालं होतं त्यानंतर मून अशा शांत आणि विश्वासपूर्ण पद्धतीने वागत होती, हे त्यांच्या मनाला अभिमानाने भरून गेलं. जेव्हा एखाद्यावर अशा प्रकारचे खोटे आरोप होतात तेव्हा सर्वात आधी कुटुंबच पाठ फिरवतं. पण आज मून ज्या पद्धतीने त्यांच्या जवळ उभी होती त्याने अभिनवजींना खरा दिलासा मिळाला. मून त्यांच्याकडे बघत म्हणाली, तुमचं काहीही होणार नाही डॅड. मी वचन देते, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. अभिनवजी रडत म्हणाले, मून मी काहीही केलं नाही. तुला तुझा बाबा ओळखतो ना? मून लगेच म्हणाली, अगदी चांगलं ओळखते मी आणि तुम्ही अजिबात घाबरू नका. समोरचा काहीही बोलेल, पण आम्हा सगळ्यांना तुमच्यावरती विश्वास आहे. जेव्हा माणसाने चुकीचं केलंच नाही तेव्हा खोटं कितीही ओरडून बोललं तरी ते सत्य ठरत नाही. सुहासिनीजी मूनकडे पाहत होत्या. आजवर त्यांनी मूनची फक्त नादान बाजू पाहिली होती, पण आज प्रथमच ती इतक्या परिपक्वतेने सगळं हाताळताना दिसत होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांच्या मनात एकच विचार उमटला, त्यांची मून आज खरोखर मोठी झाली आहे. तत्काळ अभिनव थोड्या विचारात हरवलेले होते. आश्चर्याने म्हणाले, तू आत कशी आलीस? माझा अर्थ बाहेर तर मीडियावाले होते. आणि त्यानंतर मून त्यांच्या बोलण्याला मध्येच टाकून म्हणाली, ते सगळे लोक इथून निघून गेले. सुहासिनीजी आश्चर्याने म्हणाली, निघून गेले? मी सकाळपासून किती प्रयत्न केले होते ते लोक तिथून घालवायचं, पण त्यांनी माझी एकही नाही मानली. उलट त्यांनी माझ्याशी राडा करायला सुरुवात केली आणि नंतरच ते तिथून गेले. मून सुहासिनीजींच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर देत म्हणाली, आपल्याला
ठाऊक आहेच मॉम, या मीडियाचे कोणतेही स्थिरपण नसते. काही वेळापूर्वीच ते इथे होते आणि आता निघून गेलेत. कदाचित कुठेच जास्त रसदार बातमी मिळाली असेल. पण आता आपण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पहिले हे विचारलं पाहिजे की आपण डॅडची निरपराधीपणा कसा सिद्ध करायचा. हे ऐकून अभिनव आणि सुहासिनीजी दोघेही विचारात पडले. त्यानंतर अचानक बाहेर दरवाजाची घंटी वाजली. घंटीच्या आवाजावर सर्व्हंट घाईघाईने दरवाजा उघडायला धावला, पण समोर पोलीस दिसलेत आणि तो चक्रावून गेले. तो काही बोलण्याचा प्रयत्न करायच्या आधी पोलीस आतच आले होते. मून बाहेर येऊन पाहू लागली की दरवाजावर कोण आला आहे. पोलीस पाहताच तिच्या चेहऱ्यावर घबराहट स्पष्ट उमटली. तिला मनात एकच प्रश्न घोळत होता, काहीतरी अखंडकडे पाठवलं गेलं आहे. पुढील क्षणात ते शब्द शोधत राहिले. इन्स्पेक्टर एका वाईट अवमानजनक सुरात म्हणाले, तो रेपिस्ट कुठे आहे? मून लगेच ते समोर उभी राहिली आणि म्हणाली, अजूनपर्यंत माझ्या डॅडवरचा आरोप प्रमाणित झालेला नाहीये. तुम्ही त्यांच्या तोंडी असं बोलू कसं शकता? इन्स्पेक्टर तिची बाजू ऐकत म्हणाले, आता तू आम्हाला शिकवशील का आम्ही काय म्हणायला हवं आणि काय नाही? मून पुढे आणखी वाद न करण्याचा ठरवून शांत राहिली. त्यावेळेस अभिनव कमरेतून बाहेर आले. पोलिसांनी त्यांना दिसताच झटपट त्यांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्यांना धरून घसडत म्हणाले, आपण त्याला मोठा सन्माननीय माणूस समजत होतो, पण तो तर फारच निकृष्ट माणूस निघालाय. चल ठाण्यात आपल्या निकृष्टपणा निघून टाकू. त्यांच्या भाषेतील काट्याची ठेव सुहासिनीला खंत वाटली आणि ती लगेच बोलली, तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरत आहात? त्यानंतर एका महिला कॉन्स्टेबलने सुहासिनीजींकडे दंड उंचावत म्हणालं, तुला भाषेचा धडा शिकवू का? मून ओरडत म्हणाली, तुम्ही माझ्या मॉम डॅडशी असं वागू शकत नाही. इन्स्पेक्टर ताबडतोब म्हणाले, कृपया बाजूला थांबा. तुम्ही अखंड सिंघानियाच्या पत्नी आहात ना? आमच्याशी तुम्हाला काहीही संबंध नाही. आमचे लक्ष तर इथे आहे. हे म्हणताना इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावर तिरके भाव होते. मूनला आता पूर्णपणे उमगत होतं की ते लोक तिच्या वडिलांबरोबर फारच नीचपणे वागणार आहेत. इन्स्पेक्टरने पुन्हा एकदा अभिनवजींना ओढत नेण्यास सुरुवात केली. अभिनवजी वेदनेने ओरडले, मी काहीही केलेलं नाहीये. हे सगळं खोटं आहे. मला फसवलं जात आहे. त्यांचा आवाज आणि विनवण्या सतत सुरू होत्या, पण पोलिसांच्या कानावर पैशाची जड चांदी पडली होती. ते काहीच ऐकायला तयार नव्हते. ते लोक अखंडजींना दरवाजांपर्यंत घेऊन आले. मून आणि सुहासिनीजी त्यांच्या मागे मागे चालत होत्या. दोघेही इन्स्पेक्टरला विनवणी करत होत्या, कृपया अभिनवजींना सोडा. पण इन्स्पेक्टर त्यांच्या एका शब्दाकडेही लक्ष देत नव्हता. दोघींच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. शेवटी इन्स्पेक्टरने अभिनवजींना जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि पोलीस स्टेशनकडे निघाला. सुहासिनीजींनी डोक्यावर हात ठेवला. त्यांना भोवळं यायला लागली होती. त्यांना या अवस्थेत पाहून मून थबकली. काही दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि आता पुन्हा हे सगळं. मूनने लगेच त्यांना सावरत म्हणाली, प्लीज मॉम, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी वचन देते, डॅडला काहीही होऊ देणार नाही. मी आत्ताच पोलीस स्टेशनला जाते आणि त्यांना घरी आणते. कृपया तुम्ही धीर धरा. सुहासिनीजींची तब्येत आणखीनच बिघडली होती. त्यांना BP कदाचित खूप लो झाला होता. मूनने त्यांना ताबडतोब आत रूममध्ये नेलं आणि डॉक्टरला फोन लावला. सेवकाला त्यांच्या काळजी घेण्यास सांगून ती तत्काळ पोलीस स्टेशनकडे निघाली. काही वेळानंतर तिची गाडी
पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबली. ती वेगाने आत धावली आणि लगेचच तिला आतून कोणीतरी जोरात ओरडतानाचा आवाज आला. ऐकू आला, जणू कुणी वेदनेने तडफडत होतं. तो आवाज तिला ओळखीचा वाटला. तिने तिचे डोळे मोठे झाले आणि हृदयाचे ठोके थांबलेचे वाटले. ती घाईघाईने त्या दिशेने धावली जिथे कोठड्या होत्या. जसेच ती त्या कोठडीपर्यंत पोहोचली जिथे तिच्या डॅडला ठेवले होते, तिने पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती किंचाळली, "डॅड!" कोठडीत तिचे वडील उलटे लटकवलेले होते. एका इन्स्पेक्टरच्या हातात लाठी होती. मूनने वडिलांची ती अवस्था पाहिली आणि तिचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. ती गुडघ्यावर कोसळली आणि त्यानंतर इन्स्पेक्टर अभिनवजींकडे पाहत गुरगुरला, "बोल, तूच केलंस ना मिस तन्वीचा रेप?" अभिनवजी ताबडतोब उत्तरले, "मी काहीही केलेलं नाही." आणि त्याचनंतर पण त्यांचे उत्तर पूर्ण व्हायच्या आतच इन्स्पेक्टरने हातातील लाठीने जोरात त्यांना मारले. अभिनवजींची वेदनेने किंकाळी बाहेर पडली. मूनच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती तात्काळ उठली आणि कोठडीच्या लोखंडी सलाखांना पकडत संतापाने ओरडली, "व्हॉट द हेल इज दिस? तुम्ही माझ्या डॅडशी असं घृणास्पद वागणूक कशी देऊ शकता? अजून कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही आणि जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही माणसाशी असं वागण्याचा अधिकार नाही." त्यानंतर मून निराश होऊन परत खोलीत आली. तिचा चेहरा लाल झाला होता, रागाने की वेदनेने. तिला स्वतःलाच कळत नव्हतं. तिने एक खोल श्वास घेतला आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. तिचं मन अजूनही थरथरत होतं. नुकतंच जे काही झालं, तिने पोलीस स्टेशनमध्ये पाहिलं होतं, ते विसरणं अशक्य होतं. तिच्या बाबांना, एक सन्मानित आणि निरपराध माणसाला त्या निर्दयी इन्स्पेक्टरने निर्दयतेने मारहाण केली होती आणि ती फक्त सलाखाआड उभी राहून पाहत होती. अचानक तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. "मी काहीही करू शकले नाही," ती स्वतःशी पुटपुटली. तिचं मन अपराधीपणाने भरलं होतं. थोड्या वेळानंतर ती शांत झाली आणि तिच्या नजरा पुन्हा खोलीत फिरू लागल्या. अखंड अजूनपर्यंत घरी आला नव्हता. तिला त्याचा सामना करायचा होता, पण काय बोलेल हे ती स्वतःलाच ठरवू शकत नव्हती. ती फक्त एवढं जाणून होती की आता ती मागे हटणार नाही. तिने आरशासमोर जाऊन स्वतःकडे पाहिलं. डोळे लाल झाले होते. चेहऱ्यावर अश्रूंचे डाग स्पष्ट दिसत होते. तिने टिश्यूने चेहरा पुसला, केस मागे सारले आणि स्वतःला सावरलं. जर पैशांमध्येच सर्व काही विकत घेतलं जाऊ शकतं, तर मीही आज माझं सत्य विकत घेईन, ती स्वतःशी ठाम आवाजात म्हणाली. तेवढ्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मून वळून पाहते. अखंड खोलीत प्रवेश करत होता. नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने, चेहऱ्यावर थंड हास्य घेऊन. त्यांच्या नजरा भिडल्या. काही क्षण वातावरण पूर्णतः निशब्द झालं. मून शांत पण धारदार आवाजात म्हणाली, "तुम्ही जिंकलात मिस्टर सिंघानिया, पण लक्षात ठेवा, ही जिंक तात्पुरती आहे. माझ्या वडिलांवरचा प्रत्येक वार आता माझ्या हातला ज्वालेत रूपांतरित झाला आहे. मी झुकते आहे, पण तुटलेली नाही." अखंडने हसत खुर्चीवर बसत म्हणाला, "तू खूप बोलतेस मून, पण शेवटी तू परत माझ्याच छायेत आलीस. मला माहीत होतं तू लढलीस तरी शेवटी हार मानशील." मूनने त्याच्याकडे थंड नजरेने पाहिलं आणि म्हणाली, "हार नाही मिस्टर सिंघानिया, ही माझ्या लढाईची सुरुवात आहे." ती वळली आणि खोलीबाहेर निघून गेली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त निश्चय होता. तिने वॉशरूममध्ये देखील तपासलं, पण अखंड तिथे सुद्धा नव्हता. आता ती खरंच गोंधळी होती. अखंड इथे नाही, मग तो शेवटी कुठे गेला असेल? तिने लगेचच आपल्या फोनवरून अखंडला कॉल केला, पण त्याने कॉल उचललाच नाही. मूनने पुन्हा कॉल केला आणि फोन कानाशी धरत ती जिना उतरू लागली. ती बाहेर जाण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात कृतिकाजी तिच्या पुढे येऊन उभी राहिली आणि तिचा रस्ता अडवला. मून घाईत म्हणाली,
प्लीज मला आता थांबवू नका. मला मिस्टर सिंघानी यांच्या भेटीला जायचं आहे. त्यांना भेटणं खूपच आवश्यक आहे. मला वाटलं ते घरी असतील म्हणून इथे आले, पण ते घरात नाहीत. कदाचित ऑफिसमध्ये असतील. कृतिकाजी शांतपणे म्हणाल्या. पण जर ते ऑफिसमध्येही नसतील तर? कृतिकाजींचा प्रश्न ऐकून मून काही क्षण विचारात पडली. ती अस्वस्थ होत म्हणाली, मग मी कसं शोधू मिस्टर सिंघानिया कुठे आहेत? त्यांना भेटणं माझ्यासाठी फार गरजेचं आहे मॉम. फक्त तेच आहेत जे मला मदत करू शकतात. तिचं बोलणं ऐकून कृतिकाजींच्या मनात फक्त असहाय्यता उमटली, कारण त्यांना नीट ठाऊक होतं की या सगळ्या गोंधळामागे अखंडचाच हात आहे. त्या मूनकडे पाहत म्हणाल्या, थांब, मी लगेच शोधून काढते. अखंड कुठे आहे? हे बोलून त्यांनी टेबलवर ठेवलेला फोन उचलला आणि विहानला कॉल केला. मून शांतपणे त्यांच्याकडे पाहत होती. विहानने कॉल उचलताच कृतिकाजी विचारतात, मला अखंडशी बोलायचं आहे. तो ऑफिसमध्ये आहे का? फोन उचलत नाहीये. समोरून विहान नम्रपणे म्हणाला, सर, सध्या त्यांच्या फार्म हाऊसवर आहेत. फार्म हाऊस हे ऐकताच कृतिकाजींनी लगेच कॉल कट केला आणि मूनकडे पाहत म्हणाल्या, फार्म हाऊस? मूनने एक खोल श्वास घेतला आणि लगेच घरातून बाहेर पडून गाडीत बसली. तिने गाडी जोरात सुरू केली आणि सरळ फार्म हाऊसकडे निघाली. काही वेळातच तिची गाडी फार्म हाऊसच्या पार्किंगमध्ये येऊन थांबली आणि त्यानंतर मून लगेच आत गेली आणि हॉलमध्ये आली. तिथे तिची नजर सोफ्यावर बसलेल्या अखंडकडे गेली. त्याच्या हातात सिगारेट होती आणि समोरच एक सेवक त्याच्यासाठी ड्रिंक तयार करत होता. एका क्षणासाठी मून थांबली. मग तिने एक खोल श्वास घेतला आणि निर्धाराने अखंडच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. अखंडने तिच्याकडे पाहत स्मित केलं आणि म्हणाला, काय चांद, इतक्या लवकर आलीस? मला वाटलं होतं तुला तुझी औकात समजायला अजून 1-2 दिवस लागतील. मून त्याच्या दिशेने पाहत म्हणाली, मला तुमची मदत हवी आहे. अखंड आश्चर्याने म्हणाला, काय बोलतेस चांद, तुला माझी मदत हवी? असा कसा होऊ शकतो? तू तर सर्व काही करायला शक्य आहेस. तू अखंड सिंघानियाला आव्हान देऊ शकतेस, तर बाकीच्या गोष्टी तुला महत्त्वाच्या नसाव्यात असं मला वाटतं. असं कधी होणार नाही की तुला माझ्या मदतीची गरज असेल. उलट मला वाटतं की कधीतरी मला तुझी मदत लागेल. मून चेहरा खाली करून म्हणाली, मी माझ्या वागणुकीबद्दल तुमच्याकडे क्षमा मागते. अखंडने समोर उभी असलेली सर्व्हंटकडे हावभाव केला. ती त्वरित निघून गेली. अखंड उठला आणि मूनच्या निश्चयाजवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणाला, तुला माझ्याकडून माफी मागायची गरज नाही चांद. तू माझी बायको आहेस, माझी अर्धांगिनी. तुला मी कधीच माझ्यापुढे वाकण्याची परवानगी देऊ शकत नाही. मून लाजत म्हणाली, मी जे काही सांगितलंय ते कृपया विसरून जा. कृपया माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चला. इन्स्पेक्टर डॅड वागले ते बघा. ते त्यांच्याशी खूप वाईट वागत होते. त्यांनी त्यांना खूप मारलं. असाच वागला तर डॅडला काही होऊ शकेल. कृपया मिस्टर सिंघानिया माझी मदत करा. मी वचन देते पुढे अशी चूक करणार नाही. तुमच्यासमोर काहीही बोलणार नाही. तुम्ही जे सांगाल ते शांतपणे करीन. जे कराल सांगेल ते करीन. फक्त कृपया माझ्या डॅडचे प्राण वाचवा. अखंड जो आतापर्यंत प्रेमाने बोलत होता, अचानक त्याचा चेहरा बदलला आणि तो थोड्या रागाने म्हणाला, मी ऐकलंय की मुली खूप लवकर बदलतात जेव्हा त्यांना गरज असते.
तेव्हा त्या तुझ्यापाशी येतात आणि जेव्हा तुझी गरज नसते तेव्हा नाकारून निघून जातात. मला कधीच वाटलं नव्हतं की तू पण अशीच असशील चांद. जेव्हा तुला माझी गरज होतीस तू माझ्याकडे आलीस आणि जेव्हा तुझी गरज नव्हती तेव्हा तू काहीच सांगितलं नाही. असं सांगून तू मला कसं कसं विसरणार सांग? अखंडने विचारलं. मून लगेच म्हणाली, कृपया विसरून जा ना मिस्टर सिंघानिया. अखंडने तात्काळ उत्तर दिलं, ठीक आहे, मी जुन्या गोष्टी विसरू शकेन, पण आता मी तुझ्यावर पुन्हा कसा विश्वास ठेवेन? मूनला काय म्हणायचं हे समजत नव्हतं. ती शब्दही शोधू शकत नव्हती. अखंड काही क्षण विचार करून म्हणाला, ठीक आहे, जर तू खरोखर इतकीच मागणी करतेस तर मी तुला एक संधी देण्यास तयार आहे. मून उडत्या आवाजात म्हणाले, कशी, कोणती संधी? म्हणजे मला काय करावं लागेल? मूनने अखंडला विचारलं. अखंड थोडा हसला आणि म्हणाला, तू मला रागावलं आहेस चांद आणि माझा राग तुला माहीतच आहे. आता तुला मला पुन्हा खुश करावं लागेल. मून घाईघाईने म्हणाली, खुश? मला तुम्हाला खुश करायचं म्हणजे काय? कशा प्रकारे खुश करायचं? त्यानंतर अखंड तिच्या अगदी जवळ आला. तिच्या चेहऱ्यावर झुकून म्हणाला, तुला हे नाही माहिती का की एक पत्नीने आपल्या नवऱ्याला कसा खुश ठेवावं? आणि त्याच नंतर हा शब्द उच्चारताच त्याच्या चेहऱ्यावरची स्मितधारणा पाहून मून आश्चर्यचकित झाली. अखंड इतक्या गंभीर परिस्थितीत असूनही हे कसं विचारू शकतो असा तिचा मनात विचार आला. ती घाईघाईने म्हणाली, पण त्यामुळे खूप वेळ होत जाईल मिस्टर सिंघानिया. आपल्याला लवकर पोलीस स्टेशन पोहोचायला हवं. कृपया माझी मदत करा. नंतर तुम्ही जे सांगाल ते मी करेल. मी तयार आहे. मी वचन देते. तुमच्या कोणत्याही मागणीला नकार देणार नाही. पण कृपया माझ्यासोबत एकदा पोलीस स्टेशनला चला. मून शांत पण ठाम आवाजात म्हणाली. अखंड तिचं बोलणं ऐकत असला. त्यानंतर त्याने आपल्या खिशातून फोन काढला आणि त्यानंतर इन्स्पेक्टरला कॉल लावला. कॉल लावल्याबरोबर अखंडचा आवाज अचानक कठोर झाला. तुमची हिंमत कशी झाली माझ्या सासऱ्यांशी अशा वागणुकीची? ऐकलंय मी, तुम्ही त्यांच्यावर हात उचलला. तुम्हाला माहिती नाही का अभिनव अग्रवाल आणि माझं नातं काय आहे? त्यानंतर इन्स्पेक्टर थोडे घाबरले आणि म्हणाले, पण सर तुम्हीच तर न. त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अखंड जोरात म्हणाला, जर तुम्हाला स्वतःचं प्राण प्रिय असेल तर आत्ताच त्यांना त्यांच्या घरी पोहोचवा. सोडून या त्यांना त्यांच्या घरी. अखंडने धमकी दिली. मून आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एकीकडे दिलासा होता तर दुसरीकडे भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता. ठीक आहे सर, जसं तुम्ही म्हणालात, इन्स्पेक्टर म्हणाले आणि कॉल कट झाला. अखंडने फोन बाजूला ठेवला. मून चिंतेने म्हणाले, पण खरंच का इन्स्पेक्टर डॅडला घरी सोडतील म्हणजे ते पुन्हा काही त्रास तर देणार नाहीत ना? अखंडने तिच्या कमरेवर हात ठेवत तिला आपल्या जवळ ओढलं आणि शांतपणात दबावपूर्ण आवाजात म्हणाला, मी एकदा सांगितलं ना तुझ्या डॅडला काहीही होणार नाही म्हणजे काहीच होणार नाही. ते सुखरूप घरी पोहोचतील. पण त्यानंतर त्यांचं भवितव्य काय होईल हे यावर अवलंबून आहे की तू. जर तुला वाटलं की ते कायमचंच या त्रासातून सुटावेत तर तुला माहिती आहे तुला काय करायचं आहे. हे बोलताना अखंड तिच्या अगदी जवळ आला. त्याच्या उष्ण श्वासांचा स्पर्श मूनला जाणवत होता. अखंडविषयीचा तिरस्कार तिच्या मनात आधीपासून होता, पण आज तो तिरस्कार द्वेषाच्या टोकाला पोहोचला होता. तिच्या डोळ्यातून काही अश्रू बाहेर पडले. ते पाहताच अखंड तिरस्काराने म्हणाला, मला वाटतंय तू मला खुश करू शकणार नाहीस चांद. तुझे हे अश्रू तर मला चिडवतायत. त्यांचं बोलणं ऐकून मूनने लगेच आपले अश्रू पुसले आणि शांतपणे म्हणाली, हे हे आनंदाचे अश्रू आहेत मिस्टर सिंघानिया.
तुम्ही माझी मदत केलीत, माझ्या डॅडला वाचवलंत, ह्याचा आनंद. आणि ह्या आनंदात हे अश्रू आले. पण काळजी करू नका, तुम्हाला खुश करण्यात मी कोणतीच कमतरता ठेवणार नाही. अखंड पुन्हा स्मितहास्य करत म्हणाला, दॅट्स लाईक माय गुड गर्ल. असं म्हणत त्याने तिला आपल्या रूममध्ये नेलं. मन त्याच्यासोबत गेली होती, पण तिच्या मनात भीती आणि अस्वस्थता वाढत होती. अखंड आता काय करणार याची तिला कल्पना नव्हती. अखंड शांतपणे बेडवर बसला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, आता आता तुझे कपडे काढ. त्याचं बोलणं ऐकून मूनने दचकून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत आश्चर्य आणि भय दोन्ही मिसळलेले होतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, हार्ट टचिंग आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.